कधी कधी जीव वाचवणारे कसं मृत्यूचं कारण बनून जातात ह्याची एक घटना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र, भयानक आणि रहस्यमय घटना स्टोरी रूपात बघायला आवडतात तर तुम्ही अगदी बरोबर चॅनलवरती आलाय. आम्ही तेच सांगतो आणि आठवड्यातून 1 ते 2 स्टोरी अपलोड करत असतो. जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही आमची वीकली अपलोड्स एन्जॉय करू शकताल. चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी. 2006 मध्ये 73 वर्षाचे शर्मन त्यांच्या शहरात एक नावाजलेलं आदर्श व्यक्तिमत्व होतं. त्यांनी त्यांचं आयुष्य बऱ्यापैकी अवघड जॉब करण्यात घालवलं होतं. वेस्ट व्हर्जिनियामध्ये कोळशाच्या खाणीत सुद्धा शर्मनांनी काम केलं होतं. हे अवघड काम करताना दरड कोसळणं, गॅस लीक अशा भरपूर मोठमोठ्या गोष्टीतून शर्मन वाचले होते. त्यामुळं शर्मनला त्या शहरामध्ये एक लिव्हिंग लेजंड म्हणून ओळखलं जायचं. पण थोड्या वर्षांनी मुलं मोठी झाल्यानंतर शर्मननी या कोळशाच्या खाणीच्या कामातून रिटायरमेंट घेतली आणि तिथल्या चर्चमध्ये फादर म्हणून काम सुरू केलं. पूर्वी जरी डेंजर काम केलेला शर्मन दिसायला जरी भयानक वाटायचा तरी सगळेजण त्यांना एक शांत आणि दयाळू माणूस म्हणून ओळखायचे. आणि शर्मन एक चांगले आजोबा सुद्धा होते. जेव्हा नातूसोबत वेळ घालवायचा असायचा तेव्हा शर्मन सगळ्या गोष्टी सोडून देऊन दिवसभर नातूंना वेळ द्यायचे. पण त्या वर्षाच्या जानेवारीमध्ये शर्मनमध्ये काहीतरी बदल झाला. समाजात एक आदर असलेले शर्मन आता अतिशय विचित्र आणि भुतटकी लागल्यासारखे वागायला लागले होते. हे सगळं सुरू झालं 19 तारखेच्या दुपारी. शर्मन त्यांच्या बायकोसोबत निवांत घरी बसले होते. त्याचवेळी शर्मन अचानक जोरात ओरडायला लागले, जसे त्यांनी भूतासारखी गोष्ट बघितली असेल. आणि त्यांच्या ओरडण्याने त्यांची बायको रुबी सुद्धा जोरात ओरडायला लागली. तिने त्यांच्याकडे बघितलं आणि शर्मन जिकडे बघून ओरडत होता तिकडे बघितलं, पण तिथं समोर असं काहीच नव्हतं ज्याच्याकडे बघून शर्मन एवढे ओरडत होते. तिने शर्मनकडे बघितलं आणि ओरडले, तुम्हाला काय दिसतंय? तुम्ही कशाला इतक्या जोरात ओरडताय? तुम्हाला नक्की कशाची भीती वाटतीये? पण शर्मन काहीच बोलू शकत नव्हते. ते ओरडायचं थांबल्यानंतर फक्त समोर एकटक बघत राहिले होते, जसं त्यांना ज्या गोष्टीने घाबरवलं होतं ती गोष्ट समोरच उभी असेल. त्यांनी डोळे मोठे केले होते, त्यांचं तोंड तसंच उघडं होतं आणि त्यांच्या अख्ख्या शरीराला घाम सुटला होता. त्यामुळे रुबी अक्षरशः भितरून गेली होती. ती त्यांना पकडून बोलत होती, काय होतंय तुम्हाला? तुम्ही शुद्धी द्या, काय झालंय तुम्हाला? शर्मन शुद्धीमध्ये आले आणि रुबीला म्हणाले, ते मला सोडणार नाही, ते मला मारून टाकतील. रुबीने शर्मनला असंच कधीच वागताना बघितलं नव्हतं. त्यांचं वागणं पूर्ण वेगळं होतं. आता रुबीला कळत नव्हतं आता काय केलं पाहिजे. रुबी शर्मनला मिठी मारून विचार करत होती, शर्मन परत असा वागायला नको. पण पूर्ण दिवसभर शर्मन असाच अचानक कुठल्या तरी गोष्टीकडे बघून ओरडत होता. ती इमर्जन्सी नंबरला फोन लावायचा विचार करत होती, पण तिला हे पण माहिती होतं शर्मन खूप स्ट्रॉंग होता, तो ह्याच्यातून बाहेर निघल. त्यामुळे ती म्हणली, आपण उद्यापर्यंत वाट बघू, आणि ती त्याला आधार देत राहिली. त्या दिवशी रात्री झोपल्यानंतर सकाळी रुबीला वाटलं सगळं नीट झालंय. पण जेव्हा तिने शर्मनकडे बघितलं तेव्हा तिला जाणवलं त्याचे डोळे तसेच उघडे होते आणि तो वरती फॅनकडे बघत बसला होता. तिला जाणवलं शर्मन अजिबात व्यवस्थित नाहीये. त्यामुळे तिने सगळ्या फॅमिली मेंबर्सला घरी बोलवलं आणि जेव्हा शर्मनला कळालं की सगळे घरी येत आहेत तेव्हा तो रुबीला म्हणाला, मला अजिबात कोण माझ्या रूम मध्ये नाही पाहिजे, ते सगळे मला जिवंत गाठणार आहेत. तो फक्त रुबी सोबतच स्वतःला सेफ समजत होता. घरात कुणालाच काही कळत नव्हतं की आता काय केलं पाहिजे. पण तो जे हे वागत होता त्याच्या मागे खूप भयानक कारण होतं. काही महिन्यापूर्वी म्हणजे 19 जानेवारीच्या आधी शर्मनला पोटात भरपूर दुखत होतं. त्यामुळे तो आणि त्याची बायको डॉक्टरकडे गेले आणि काही स्कॅन आणि टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं त्याचं हे दुखण्याचं कारण होतं पित्ताशय. आणि त्याचं ते दुखणं नक्की कळण्यासाठी त्याच्यावरती सर्जरी करावी लागणार होती. त्यामुळे डॉक्टरांना कळल की त्याच्या पोटात आणि पित्ताशयामध्ये काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा डॉक्टरांनी शर्मनला विचारलं, तुम्ही सर्जरी करणार आहे का दुखणं जायची वाट बघणार आहे?
पण दुखणं इतकं होतं की शर्मननी ठरवलं की ते सर्जरी करणार आहेत. आणि ज्या दिवशी शर्मन विचित्र वागायला सुरू झाला होता, म्हणजे 19 जानेवारीच्या सकाळी तो एकदम व्यवस्थित अवस्थेत बायकोसोबत हॉस्पिटलला गेला. तिथून तो एकदम नीट ऑपरेशन थिएटर मध्ये सुद्धा गेला. आणि जेव्हा शर्मन ऑपरेशन थिएटर मध्ये स्ट्रेचरवरती आडवा पडला होता, तो वरच्या सगळ्या लाईट बघत होता. आता त्यांनी तिथल्या नर्सिंग स्टाफ सोबत थोड्या गप्पा सुद्धा मारल्या. तेव्हा एका नर्सनी ऑक्सिजनचा मास्क शर्मनच्या तोंडावरती लावला, जेणेकरून भूल देणारी नर्स शर्मनला 2 औषधांच्या कॉम्बिनेशननी भूल देऊन बेशुद्ध करू शकल. शर्मनला जनरल अॅनेस्थेसिया दिली जाणार होती, ज्यामध्ये ते ऑपरेशन होईपर्यंत बेशुद्ध राहतील आणि एकदा ऑपरेशन झालं की शर्मन रिकव्हरी मोडला जातील. आणि जसा ऑक्सिजनचा मास्क शर्मनच्या चेहऱ्यावरती लागला, तसा भूल देणारी नर्स शर्मनला भूल देण्यासाठी इंजेक्शन द्यायला सुरू झाली. पण त्या नर्सनी 2 इंजेक्शनच्या ऐवजी एकच इंजेक्शन शर्मनला दिलं, ते म्हणजे शरीर पॅरलाइज व्हायचं. तिने त्याला दुसरं म्हणजे भूल देणारं इंजेक्शनच दिलं नाही, ज्यामुळे तो बेशुद्ध होणार होता आणि त्याला त्याचं ऑपरेशनचं दुखणं जाणवणार नव्हतं. त्यामुळे जसं शर्मनच्या चेहऱ्यावरती मास्क लागलं होतं आणि शर्मनला वाटलं की त्याला भुलीची इंजेक्शन दिली गेली आहे, तेव्हा बाजूची नर्स शर्मनला म्हणाली, तू आता मनातल्या मनात 10 पासून उलटे आकडे मोजायला सुरू कर. शर्मनला माहिती होतं तो 0 पर्यंत आकडे पोहोचायच्या आतच बेशुद्ध होऊन जाईल. त्यामुळे शर्मन आता नॉर्मली मनातल्या मनात आकडे मोजायला सुरू झाला. 10, 9, 8 आता काहीतरी होतंय. 7 त्याला गुंगी यायला सुरू झाली. 6, 5, 4, 3, 2, 1 आणि 0. आता तो संपूर्ण बेशुद्ध झाला होता. पण नाही, जेव्हा ते 0 पर्यंत पोहोचला, त्याला जाणवलं तो पूर्ण शुद्धीत होता आणि तो त्याचं संपूर्ण शरीर फील करू शकत होता. पण जेव्हा तो त्याचं शरीर हलवायचा प्रयत्न करत होता, तेव्हा तो त्याचं शरीर अजिबात हलू शकत नव्हता. तो पूर्णपणे पॅरलाइज झाला होता. आणि जेव्हा तो ओरडायचा प्रयत्न करत होता, तेव्हा तो ओरडू पण शकत नव्हता, कारण की त्याची वोकल कॉर्ड पण पॅरलाइज झाली होती. तो एकच गोष्ट हलू शकत होता, ते म्हणजे त्याचे डोळे. पण त्याच्या डोळ्यावरती चिकटपट्टी लावली होती, कारण जर ते ऑपरेशन मध्ये शुद्धीत आला तर त्याला काही बघायला नको. तरी शर्मनला वाटत होतं आपल्यावरती औषधाचा परिणाम होण्यासाठी थोडा वेळ लागल आणि आपण लवकरच बेशुद्ध होईल. त्यामुळे तो वाट बघायला लागला. पण त्याच वेळी त्यांना डॉक्टर आणि नर्सचा आवाज यायला सुरू झाला. ते आता ऑपरेशन करायला सुरू करणार होते. तेव्हा घाबरलेला शर्मन फक्त त्याचे डोळे जोरात डावी उजवीकडे फिरवत होता, जेणेकरून कुणाच तरी लक्ष त्याच्याकडे जाईल. पण त्याचे ते जोरात डोळे हलवण्यामुळं त्याच्या डोळ्यावरची चिकटपट्टी थोडी लूज झाली आणि त्यामुळे त्याच्या पापण्या थोड्या उघडल्या गेल्या. आता तो बघू शकत होता काय चालू आहे. आणि जे चालू आहे त्यांनी बघितलं आणि त्यांनी त्याला पूर्ण शॉक मध्ये नेलं. एक डॉक्टर आला, त्यांनी ग्लोव्ज मागितले आणि नर्सला म्हणाला स्काल्पल. नर्सनी डॉक्टरला एक मेटॅलिक ब्लेड दिलं. डॉक्टरांनी ते ब्लेड घेतलं आणि शर्मनच्या पोटाच्या मधल्या भागात कापायला सुरू केलं. शर्मनला हे सगळं जाणवत होतं, पण तो काहीच करू शकत नव्हता. तो फक्त डोळे जोरात इकडनं तिकडं करत होता. त्यामुळे कोणतरी त्याला बघल की तो शुद्धीत आहे आणि हे सगळं अनुभवतोय, पण त्याच्याकडे कोणच बघत नव्हतं. त्यामुळे कुणालाच जाणवलं नाही त्याचे डोळे हलतायत. डॉक्टर जोपर्यंत एक मोठा भाग तयार होत नाही, तोपर्यंत त्याच्या पोटाच्या मधल्या भागात कापत बसले होते, आणि जेणेकरून डॉक्टर त्याच्या पित्ताशयात नीट बघू शकतील. आता डॉक्टर नर्सला म्हणाले क्लॅम्प्स. आता क्लॅम्प्स जी स्किन फाडलीये ती बाहेर नीट क्लिप करून ठेवण्यासाठी वापरलं जातं, जेणेकरून आतमध्ये बघताना कापलेली स्किन मध्ये येणार नाही, म्हणजे ते होल पूर्ण ओपन राहील. आता डॉक्टर त्याची पोटाची स्किन बाहेर काढत होता, त्यामुळे त्या होल मधून शर्मनच्या आतले पार्ट नीट बघता येतील. आणि डॉक्टरने केलेली प्रत्येक गोष्ट शर्मनला भयंकर असह्य वेदना देत होत्या, आणि तो फक्त एकच गोष्ट करू शकत होता, ते म्हणजे त्याचे डोळे इकडे तिकडं. पण कुणाचंच लक्ष नव्हतं. आता डॉक्टरांनी नर्सला आवाज दिला कॅमेरा. डॉक्टरांनी तो कॅमेरा शर्मनच्या पोटात टाकला. आता डॉक्टर परत ओरडले सक्शन. नर्सनी व्हॅक्युम पंप सारखी दिसणारी गोष्ट दिली आणि आता डॉक्टर त्याच्या फाडलेल्या पोटातून सगळं लिक्विड बाहेर काढायला सुरू झाले. शर्मन ज्या वेदना अनुभवत होता त्या वर्णन करण्याच्या पलीकडच्या होत्या,
शर्मनला प्रत्येक क्षण वर्षासारखा वाटत होता. आता डॉक्टरांनी मोठी पकडीसारखी गोष्ट मागितली आणि शर्मनच्या पोटात घालून त्याचं पित्ताशय नीट बघण्यासाठी शरीरातून बाहेर ओढून काढलं. आता शर्मनला फक्त मारायचं होतं. तो आता त्याचे डोळे पण हलवत नव्हता. तो वरती समोर बघून फक्त एवढाच विचार करत होता, कुणीतरी त्याच्याकडे बघावं. आणि बघितलं. एक डॉक्टरच्या बाजूला उभ्या असलेल्या नर्सनी शर्मनकडे बघितलं. शर्मन तिच्याकडे भितरलेल्या स्थितीत डोळे उघडून बघत बसला होता. नर्स जोरात ओरडली, थांबा थांबा, तो जागा आहे. तसे डॉक्टर थांबले. त्यांनी भूल देणाऱ्या नर्सला बोलून शर्मनला गुंगीमध्ये न्यायला सांगितलं. तशी नर्स पळत आली आणि त्याला पेन किलर आणि गुंगीचं औषध द्यायला सुरू झाली. आणि तेव्हा तिला लक्षात आलं की तिने त्याला आधी फक्त पॅरलाइज व्हायचं इंजेक्शन दिलं होतं, ना की बेशुद्ध व्हायचं. आता नवीन डोसमुळे शर्मन लगेच गुंगीमध्ये गेला होता. पण आता नर्स आणि डॉक्टरांना लक्षात आलं होतं ते आता खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकणार आहेत. कारण की या पेशंटनी जवळपास 16 मिनिटं स्वतःची सर्जरी बघितली आणि प्रचंड त्रास सहन केलाय. आता जेव्हा हा शुद्धीत येईल तेव्हा त्याला हे सगळं आठवणार आणि हॉस्पिटलच्या विरोधात तो मोठा खटला दाखल करणार हे नक्कीच. आणि तेव्हा एक मोठा निर्णय घेण्यात आला. हे माहिती नाही फक्त ह्याच्यामध्ये भूल देणारे नर्स सामील होते का पूर्ण स्टाफ या गोष्टीसाठी तयार झाला होता. शर्मनला आता बेशुद्ध झाल्यानंतर अजून एक औषध देण्याचं ठरवण्यात आलं. ते म्हणजे मिडझोलम. हे औषध ज्याला दिलं जातं तो त्याच्यावर नक्की काय झालंय हे तो विसरून जातो. त्यामुळे हे औषध देण्यामागं हॉस्पिटलचा एकच उद्देश होता, ते म्हणजे शर्मनच्या लक्षातच राहणार नाही जी 16 मिनिटं तो त्या भयानक कंडिशन मधून गेला होता. त्यामुळे तो हॉस्पिटल विरोधात खटलाच दाखल करू शकणार नाही. त्यामुळे शर्मनला हा डोस दिल्यानंतर ऑपरेशन पूर्ण केलं गेलं आणि जेव्हा तो शुद्धीत आला त्याला त्याच्याबरोबर काय झालंय हे आठवतच नव्हतं. पण ती 16 मिनिटं त्याच्या डोक्यात कायम स्वरूपी कोरली गेली होती. त्याच्या शरीराला माहिती होतं त्याच्यावर काहीतरी भयानक झाले, पण त्याला नंतर गेलेल्या औषधामुळं त्याच्यावर काय झालंय ह्याची मेमरी त्या डोक्यातून घालून टाकली होती. त्यामुळे जेव्हा तो शुद्धीत आला होता तेव्हा त्याला जाणवत होतं त्याच्याबरोबर काहीतरी चुकीचं घडलंय. त्याला सारखी भीती वाटत होती, पण त्याला लक्षात येत नव्हतं नक्की त्याला काय होतंय. त्यामुळे त्याला दुपारी डिस्चार्ज दिला गेला आणि घरी निवांत बसल्यानंतर त्याची ती भीतीची भावना बाहेर आली. म्हणजे मुळात पॅनिक अटॅक आल्यामुळं तो जोरात ओरडायला लागला आणि पुढचे काही दिवस त्याला फ्लॅशबॅक यायला लागले. ती 16 मिनिटं कंटिन्यू त्याच्या डोक्यात फिरत होती. पण जरी ते पोट कापलेलं, पोटातून बाहेर काढलेलं फ्लॅशबॅक मध्ये दिसत होतं तरी त्याला वाटत होतं त्याला काहीतरी भयानक स्वप्न पडतंय. कारण की त्याला काहीच आठवत नव्हतं की हे जे झाले हे त्याच्याबरोबरच झाले. त्यामुळे त्याच्या फॅमिलीने सगळे डॉक्टर, सायकॅट्रिस्टला शर्मनला दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या आधीच ऑपरेशन झाल्यापासून फक्त 2 आठवड्यातच त्या शॉक मधून बाहेर यायला न जमल्यामुळं शर्मननी स्वतःचा जीव घेतला. फॅमिली मेंबरला कळत नव्हतं नक्की शर्मन सोबत काय झाले. त्यांनी जेव्हा या गोष्टीत जास्त लक्ष घातलं तेव्हा त्यांना त्याचं उत्तर सापडलं. शर्मनचा मेडिकल रिपोर्ट जेव्हा दुसऱ्या डॉक्टरांना दाखवला गेला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं शर्मनच्या शरीराने जवळपास 16 मिनिटे सक्रिय अवस्थेत ऑपरेशनचा आघात अनुभवलाय आणि त्याच्या पित्ताशय त्या शॉक मध्ये मरेपर्यंत होतं. आणि दुर्दैव म्हणजे जगामध्ये दरवर्षी जवळपास 20,000 लोकांसोबत अशी गोष्ट घडते. पण शर्मन सोबत घडलेली ती 16 मिनिटाची सर्जरी नक्कीच भयानक होती. शर्मनच्या फॅमिलीने हॉस्पिटलवरती खटला दाखल केला आणि 2008 मध्ये एक अनडिस्क्लोज अमाऊंट देऊन हॉस्पिटलकडून शर्मनच्या फॅमिली सोबत सेटलमेंट केली गेली. त्याला आजच्या पुरते इतकंच होतं. ही स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल, त्यामुळे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले आहेत. तिथे तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या घटना सुद्धा शेअर करू शकता. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.